समभुज त्रिकोण म्हणजे काय? तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या समान असतात. भुज म्हणजे काय? बाजू, बरोबर. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या समान असतात. म्हणजे AB ही बाजू 3 सेंटीमीटर, BC इकडे लक्ष द्या, BC ही बाजू 3 सेंटीमीटर आणि AC ही बाजू 3 सेंटीमीटर समोर बघा. तर या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या समान असतात, त्याला समभुज त्रिकोण असे म्हणले जाते. हा झाला त्रिकोणाचा पहिला प्रकार, बरोबर. लक्षात राहिलं समभुज त्रिकोण म्हणजे काय? सांगा बरं. आता त्रिकोणाचा आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत, समद्विभुज त्रिकोण. पुढे बघा समोर. तर समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? बघा, हा त्रिकोणाचा दुसरा प्रकार आहे. समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू या समान असतात आणि तिसरी बाजू ही वेगळी असते. समद्वि म्हणजे दोन्ही बाजू या समान. आता बघा, ही PQ ही बाजू असेल 5 सेंटीमीटर, समजा PR ही बाजू असेल 5 सेंटीमीटर आणि QR ही बाजू असेल 3 सेंटीमीटर. तर काय झालं बघा, या PQ आणि PR या बाजू समान, बरोबर. 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आणि QR ही बाजू 3 सेंटीमीटर. म्हणजे आधी या दोन्ही समान आणि ही एक वेगळी. म्हणजे समद्विभुज त्रिकोणामध्ये या दोन बाजू समान येतात म्हणून त्याला म्हणतात समद्विभुज त्रिकोण. ओके. आता त्याच्यामध्ये आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत. तर या कोणाचं नाव आहे? विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण म्हणजे काय? तिन्ही बाजू त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या समान नसतात, प्रत्येक बाजू ही वेगळी असते. समजा ही AB दिली 3 सेंटीमीटर, BC दिली 5 सेंटीमीटर आणि AC दिली समजा 7 सेंटीमीटर. आले ना तिन्ही पण बाजू वेगळ्या, तर याला म्हणतात विषमभुज त्रिकोण, बरोबर. तर कोणते त्रिकोण पाहिले आता आपण? त्रिकोणाचा प्रकार सांगतो. सुसंगत. तर आपण 3 त्रिकोण पाहिले. पहिला त्रिकोण पाहिला समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणामध्ये काय? तर तिन्ही पण बाजू समान असतात. आणि दुसरा पाहिला समद्विभुज त्रिकोण म्हणजे त्रिकोणामध्ये फक्त दोन बाजू या समान असतात. आणि तिसऱ्यामध्ये आपण पाहिलं विषमभुज म्हणजे तिन्ही बाजू या वेगवेगळ्या असतात, बरोबर.